नमस्कार, खबरें और भी है न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है। बांग्लादेश में हो रहे हिंदुओं पर उत्पीड़न और अत्याचार को लेकर चांदीवली विधानसभा के शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे ने उठाई आवाज। इस आंदोलन में उमड़ी सैकड़ों समर्थकों की भीड़। ऐसे ही खबरों को देखने के लिए देखते रहिए खबरें और भी है न्यूज नेटवर्क। सर नमस्कार सर, खबरें और भी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। बांगलादेशी हिंदुत्वावरती जे अन्याय अत्याचार घडवले त्याच्याबद्दल आपण या भारत देशामध्ये ही जी पहिली जी घटना चालवली आहे, मोर्चा मूक आंदोलन चालू होतं, परंतु आज हे जे आंदोलनामध्ये आपण या समाजाला आणि येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार आहात आपण? आज देशात परदेशात पुढे हिंदू एकजूट आहेत ते दाखवण्यासाठी आणि कुठल्याही देशात म्हणजे हिंदूंना त्रास होत असेल, हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील, त्या ठिकाणी हिंदुस्थानमधला प्रत्येक गल्लीतला हिंदू एकजूट होऊन त्यांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्या लोकांच्या बरोबर आम्ही आहोत हे दाखवून देण्यासाठी एक भगवी शक्ती, एकजूट ताकद हिंदूंची ती दाखवण्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो होतो आणि आम्ही आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। आणि सध्याच्या पवई विभागामध्ये व्यसनचं हे कार्य जास्तीत जास्त चालू आहे। अधिवेशनामध्ये चांदिवली मुक्त व्यसनमुक्ती करतो आहे, चांदिवलीचा तो नारा हे येणाऱ्या अधिवेशनमध्ये आपल्याला दिसेल, त्याबद्दल भावना मांडल्या जाते। नवीन पिढीबद्दल आपण काय सांगणार असाल व्यसनमुक्तीबद्दल? पिढीलाच आपण सांगण्यासाठी, नवीन पिढीच्या समोर भावना ठेवण्यासाठी ही चांदिवली व्यसनमुक्त चांदिवली करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनमध्ये अशा पद्धतीचा संकल्प, अशा पद्धतीच्या भावना पाय लागलं माझ्या पाय लागलं काय लागलं नाही आपलं हाय कुठे गेले? अडकर ना ते बाईकवरून पडले, पाय बदलून मिळेल का?